आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होणार। जीएसटीच्या 5% आणि 18% स्लॅबला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 12 आणि 28% स्लॅब रद्द होणार। मनोज जरांगेंची 24 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमधल्या मांजरसुंबामध्ये अंतिम इशारा सभा। मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगेंचा 29 ऑगस्टपासून मुंबईमध्ये उपोषणाचा इशारा। तुळजापूरमधील धनगर समाजाचा मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा। तुळजाभवानीची महाआरती करत धनगर समाजाकडून जरांगेंना पाठिंबा जाहीर। शहांच्या भेटीमध्ये शेती नुकसानाबाबत चर्चा। खासदार बजरंग सोनवणेंची माहिती। सुप्रिया सुळेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केल्याची माहिती। छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची आढावा बैठक। पालकमंत्री नसलो तरी जिल्ह्यातील मंत्री म्हणून बैठक घेण्याचा अधिकार, भुजबळांचं वक्तव्य। तर भुजबळांनी आढावा बैठक घेणं चूक नाही, अजित पवारांकडून पाठराखण। इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज दाखल। इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भरला अर्ज। 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक। सहकारी संस्थांच्या निवडणुकांना राज्य सरकारकडून स्थगिती। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सहकारी साखर कारखाने, जिल्हा बँकेच्या निवडणुकांना स्थगिती। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट। भारत रशिया द्विपक्षीय संबंधांवर बैठकीमध्ये चर्चा। अमेरिकेनं भारतावर लादलेल्या अतिरिक्त टॅरिफमुळे एस जयशंकर यांच्या दौऱ्याला महत्त्व। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जामीन मंजूर। पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाकडून 9 प्रकरणांमध्ये जामीन मंजूर। दरम्यान इतर गुन्ह्यांमुळे सुटका होण्याची शक्यता कमी।